डेली ब्लॉग मी 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे. तर मग 10 डेज जर माझे झाले तर मग मी पुढे कंटिन्यू करणार आहे. तर मग आणि मी फुल प्रिपेअर्ड झालो आहे. तर मग मला करायचं. ही बघा आपली बिर्याणी, गरम गरम बिर्याणी. वाह, ती पण तुमची इच्छा आहे ती देवाला सांगत राहावा, मॅनिफेस्ट करत राहावा. तर मग एक ना एक दिवस इच्छा पूर्ण होते. तर मग ते अनुभवलं आम्ही आणि ते दिवस आणि आजचे दिवस अजून खूप खूप बरं वाटतं. तो आता हे खाऊ आणि आपण हॅपी आणलेली आहे. तर हॅपी व्ह्यू. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि 2 दिवस झाले आपल्या ब्लॉगची सुरुवात इकडनंच होते, आपलं हॉटेलमधनं. तर मग तसंच काही आपलं काम चालू आहे, त्यामुळे थोडं बिझी आहे. तर आणि ब्लॉग पण शूट करायचं आहे. तर मग काम ब्लॉग सगळं एकत्रच चालू आहे. तर मग म्हणून मी इकडनं ब्लॉग चालू करतो आहे. आणि आज असं सीन आहे की आज 31 डिसेंबर आहे. थोडी हॉटेलमध्ये गर्दी आहे, म्हणजे ऑर्डर्स आहेत मला बिर्याणीच्या. तर मग ते बनवतो आहे. हे काय इकडे प्रिपरेशन चालूच आहे माझं. चिकन राईस वगैरे जस्ट ठेवलं आहे सगळं आणि प्रिपेअर करतो 1 किलो बिर्याणी. आणि संध्याकाळची मग 4 किलो बिर्याणीची ऑर्डर आहे. तर मग थोडं शेड्यूल बिझी आहे आजचं बाकी. आणि आजपासून मी डेली ब्लॉग करायचा निर्णय घेतलेला आहे फायनली. तर मग डेली ब्लॉग घेतील आजपासून, म्हणजे डेली ब्लॉग मी 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे मी. तर मग 10 डेज जर माझे झाले तर मग मी पुढे कंटिन्यू करणार आहे. तर मग आणि मी फुल प्रिपेअर्ड झालो आहे. तर मग मला करायचंच आहे. तर मग बघूया आता कसं होतं आहे, पुढचे दिवस कसे मी मॅनेज करू शकतो. पण मॅनेज तर करावं लागणार, कारण की निश्चय केला आहे मी, निश्चय. तर मग बघू कसं होतं आहे बाकी. मग इकडे चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे. त्याला फक्त मिक्स करून घेऊ आणि साईडला ठेवू. आणि हा ॲक्च्युअलमध्ये बिर्याणी बनवण्याचा ब्लॉग नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवतो मी काय काय करतो आहे. तर बाकी संध्याकाळी आपल्या कबाब बनवायचा पण आहे प्लॅन, पण ते प्रणेशा बनवणार आहे. तर मग संध्याकाळी तुम्हाला कबाब पण बघायला भेटेल, म्हणजे याच ब्लॉगमध्ये एंडमध्ये बघायला भेटतील. सो पहिला आपण आपलं प्रिपरेशन करून घेऊ, बिर्याणी दमला लावू आणि नंतर मग चालू करू ब्लॉग. सो आपली तयारी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. जे हवं ते वस्तू आपली चॉप केलेली आहेत. राईस बॉईल झाला आहे, बरिस्ता रेडी होतं आहे. बरिस्ता रेडी झाला की चिकन पण अर्धा तास झालं आहे मॅरिनेशन होऊन. तर मग मॅरिनेट अर्धा तासच व्हायला पाहिजे, अर्धापेक्षा जास्त झालं तरी पण चालेल, पण मिनिमम अर्धा तास पाहिजे. तर मग एकदम फ्लेवर्स आतमध्ये सोप होतात आणि खूप छान फ्लेवर मिळतो बिर्याणीचा. तर मग आता आधी कांदा एकदम मस्त ब्राऊन बरिस्ता करून घेऊ आणि नंतर मग सगळं इन्ग्रेडियंट्स मिक्स करून दम मारून घेऊ. तर मग आफ्टर दम तुम्हाला दाखवते की कशी बिर्याणी ॲक्च्युअलमध्ये दिसते आपली. तर मग तुम्हालाही कळेल, कारण की बिर्याणी दिसूनच कळते की किती चांगली असेल की वाईट असेल. तर सो स्टे ट्यून्ड आणि कमेंट करून नक्कीच सांगा मला. आपली बिर्याणी दमला लागते. खाली ग्रेव्ही, वरती राईस आणि वरती आता टॉपिंगसाठी बरिस्ता तुम्ही बघू शकता किती मस्त झालं आहे, कुरकुरीत एकदम. आवाज बघा काय मस्त आहे. पुदिना आणि कोथिंबीर वरणा. तर मग ही झाली आहे आपली बिर्याणी रेडी. आता बिर्याणी तुम्हाला काढून दाखवतो ॲक्च्युअलमध्ये कशी दिसते आहे ती, कारण की आपण टेस्टिंगसाठी घेतो आहे. तर मग छोटी प्लेटमध्ये तुम्हाला दाखवतो कशी ॲक्च्युअलमध्ये आपली बिर्याणी ती. सो मुवमेंट फॉर द ग्रुप. तर मग गरम आहे.
ही बघा आपली बिर्याणी, गरम गरम बिर्याणी. वाह. आपण कलर टाकत नाही बिर्याणीमध्ये, जितकी आपले नॅचरल ठेवता येईल तेवढी ठेवतो, विदाऊट एनी कलर वगैरे सगळं. हे बघा ग्रेव्ही झाली आणि आपला राईस. तर मग कशी वाटली तुम्हाला बिर्याणी कमेंट करून सांगा. आणि आपण ऑर्डर घेतो फक्त आचरा, मालवण आणि देवगड या 3 लोकेशनसाठी. मुंबईमध्ये करू इन फ्युचर. तोपर्यंत तुम्हाला खायची असेल तर पाडवे होमस्टेला व्हिजिट करा आणि बिर्याणी ऑर्डर करा. सो ट्राय करू आपण. ते सूप बोलतात ना, ते गरम बिर्याणी कानामध्येच आहे. तर मग आपल्या बिर्याणीची तारीफ आपण करून मजा नाही. जर हीच तारीफ दुसऱ्यांनी कोणी केली ना तर मग मजा येते. तर मग असं वाटतं की ॲक्च्युअलमध्ये काहीतरी चांगलं बनवतो आहे आपण. वा. पण सगळ्यांना ऑलमोस्ट ज्या लोकांनी केले त्या लोकांना सर्वांना बिर्याणी आवडली. खूप चांगला रिस्पॉन्स आहे माझ्या बिर्याणीचा. वा. आता खुद की तारीफ कितना करणे का. बाकी बघू आता पुढचा दिवस कसा जातो आहे आपला. बाकी टिक्का बनवायचा आहे रात्री, चिकन टिक्काचा प्लॅन आहे. तर बघू आता प्रणेशा बनवून आले, कसा होतो ते बघू. पण ती पण खूप छान जेवण बनवते, तर मग तिच्या हाताला पण वेगळीच सवय आहे. तर मग आता तुम्हाला संध्याकाळी दाखवतो की कसा काय काय प्लॅन आहे आता पुढचा. सो स्टे ट्यून्ड. तर हॉटेलमध्ये प्रणेशा आलेली आणि तिने मॅरिनेट केलेलं आहे आपलं चिकन संध्याकाळसाठी तंदुरी. तर मग आता थोडंसं कलर टाकायचं बाकी आहे, बाकी सगळं झालं. आणि प्रणेशाने केलेली आहे बिर्याणी टेस्ट गरम गरम. कशी वाटली बिर्याणी? तिला खूप आवडते बिर्याणी माझ्या हातची. दुसऱ्या कोणाच्याच हातची बिर्याणी नाही खात. जेव्हापासून कौस्तुभ बिर्याणी म्हणजे कुठलीच नाही बिर्याणी मला आवडत. कारण की ती एक नंबरची फुडी आहे. तर मग तिला आवडलं तर मग तुम्ही समजू शकता की किती चांगली बिर्याणी बनवते. म्हणजे खुद की तारीफ नाही कर रहा हूं, लेकिन आता लोक बोलतात हा तर हा. नाही करत. नाही आवडली तर नाही आवडली, मी आवडली तर आवडली. मग म्हणजे दुसरं कोणाची पण नाही आवडत मला अशी बिर्याणी. तो पहिल्यापासून घरी बनवतो जी व्हाईट बिर्याणी वगैरे नव्हतं. थँक्यू. जर तुम्हाला पण आस्वाद घ्यायचा असेल बिर्याणीचा तर पाडावे होमस्टेला व्हिजिट द्या किंवा मला ऑर्डर देऊ शकता तुम्ही. थँक्यू. तर असं आपल्या घराच्या बाजूचा ओपन स्पेस आहे. तर मग इकडे अजून काही डेव्हलप करायचा विचार चालू आहे, पण बघू. पण आपल्या आंब्याच्या झाडाला मोहर मस्त फुलला आहे. हा बघा, ह्याला म्हणतात मोहर. सॉरी. आणि प्रणेशाने बुशमेरी लावलेली, त्याला पण आता मिरी येतात, दाखवतो ते पण तुम्हाला. आणि बाकी नारळाची झाडं जाम छोटी होती ती आता मोठी मोठी होत चालली, चांगली ग्रोथ झाली आहे. हे बघू शकता तुम्ही आपला कशी जागा आहे ती. आणि हे बघा बुशमेरी, हे आम्ही 2 वर्ष अगोदर लावलेलं. आणि हे बघा मिरीज येतात. हे आता सुकल्यानंतर मग आपण ॲज अ मसाला वापरू शकतो. तर मग अजून आता आज 31 तारीख आहे, उद्या 1 तारीख आहे. तर मग आमचा उद्या 1 तारखेचा प्लॅन असा आहे की उद्या अजून 5 झाडं लावायची. एक कलम लावणार आहे मी, एक पेरूचं झाड लावणार आहे, एक सीताफळाचं झाड लावणार आहे आणि 2 फुलांची झाडं लावणार आहे. तर मग उद्या मोस्टली जाऊ आम्ही देवगडला जाऊन आपण झाडं घेऊन येऊ माझ्या बहिणीच्या नर्सरीमधनं. आणि माझ्या दादाचा बड्डे पण आहे, उद्या 1 जानेवारी आहे, तर दादाचा बड्डे आहे माझ्या. तर मग त्याला पण विश करू, तर केक कापू आणि झाडं पण घेऊन येऊ लगेच आणि माझा ब्लॉग पण शूट होईल. सो असं काहीतरी प्लॅन आहे. लेट्स सी.
कसं होतं आहे. आणि आपले 10 दिवसाचा ब्लॉग्स कंटिन्यू टाकायचा असा प्लॅन आहे. तर मग 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे मी. बघूया कसं होतं. 10 दिवस कंटिन्यू जर ब्लॉग टाकू शकलो तर मग अजून पुढचे दिवस वाढवू. सो लेट्स सी, बघूया कसं होतं आहे. तर मग आपण चाललेलो आहोत आता समुद्रावरती 2025चा शेवटचा सनसेट बघण्यासाठी. तर मग आई बाबा, गणेशा आणि आराध्या सगळेजण चाललो आहे आपण. आम्हाला वाटलेला सनसेट भेटतोय की नाही, पण आहे 5-10 मिनिटं आहेत अजून, भेटून जाईल आपल्याला सनसेट बघायला. तर आता पटपट बीचवरती जाऊया आणि तुम्हाला पण सनसेट दाखवतो. आपण आलेलो आहोत आता आचरा बीच शेवटचा सनसेट 2025चा बघायला. तर आम्ही पोचलो आचरा बीचला आणि गर्दी बघा, किती लोक आले सनसेट बघायला. जनरली एवढी गर्दी नसते, पण आज 31 आहे आणि सनसेट पण आहे. तर सनसेट बघायला आलो हो ना. हो, आहे 5-10 मिनिटात होतं सनसेटला. तर आता तुम्हाला टाइमलॅप्स दाखवतो. 1, 2, 3. तर मग आम्ही चालता असंच बोलत होतो की 4-5 वर्षापूर्वी, 5 नाही जास्त वर्षापूर्वी, खूप वर्षापूर्वी मी असं 31ला गावी यायचो आणि संध्याकाळी इकडेच बीचवरती बसायचो आणि हिला व्हिडिओ कॉल करायचो प्रणयशाला. आणि आम्ही व्हिडिओ कॉलवरती सनसेट बघायचो लास्ट इयरचा, म्हणजे शेवटचा सनसेट बघायचो. तो दिवस आहे आणि आजचा दिवस. आणि आज बघा आम्ही प्रणयशा, मी आणि आमची मुलगी आराध्या, तर मग सोबत सनसेट बघतोय. तर मग किती पटपट दिवस बदलतात ना आपले, तर कळत पण नाही. आणि जे आपण विश करतो की आपल्यासोबत असं व्हायला पाहिजे, ते ॲक्च्युअलमध्ये घडतं तेव्हा. आणि मध्येच आपण सडनली रेकग्नाईज करतो की अरे आपल्यासोबत हे झालं आहे म्हणून. तर मग किती छान वाटतं ते. तर मग जी पण तुमची इच्छा आहे ती देवाला सांगत राहा, मॅनिफेस्ट करत राहा, तर मग एक ना एक दिवस इच्छा पूर्ण होते. तर मग ते अनुभवलं आम्ही आणि ते दिवस आणि आजचे दिवस अजून खूप खूप बरं वाटतं. आणि हे बघा आमचं कार्टून आणि दुसरं कार्टून. तर मग समुद्रावरती आलो आणि शेवपुरी खाल्ली नाही असं होणार नाही. तर मग आम्ही आता काय घेतलं, शेवपुरी आईने घेतलं, पाणीपुरी आणि दाबेली. प्रणेशाची आहे दाबेली. सोलेट शेवपुरी तर छान आहे. आणि आराध्याचे चुरमुरे. आराध्या चुरमुरे खाणार. कोण? आजी. होय, सगळं बघते यूट्यूब, सगळं बघते. प्रणेशाची आलेली आहे दाबेली. बरं, दाबेली नाही, शेवपुरी. अरे बापरे, 2 दाबेली कोणतरी बोललेले. काका कन्फ्यूज आहेत. नाही झाला आमची शेवपुरी बाकी आहे, ती खाऊ आणि निघूया घरी. म्हणजे घरी जाऊन आता अजून कबाब पण बनवायचे आहेत. कोळसा अजून नाही आमच्याकडे आणि कबाब बनवला चाललं आहे. तर 9:30 वाजलेले आहेत आणि आपला बार्बेक्यूचा सेशन 8:30 वाजले. बार्बेक्यूचं सेशन चालू आहे. हे बाकीची नाटकं बघा. सो आपले बार्बेक्यू चालू झालेलं आहे. एकदम कडक दिसतात आणि आई हेल्प करते. प्रणशा आणि आराध्या गेली आता
कारण की प्रणयशाला बोलतो आराध्याला आलेली झोप, मग ती दूध पिल्याने झोपल्याने प्रणयशा येईल, मग आई जाईल तिकडे, तोपर्यंत आम्ही इकडे बनवून टाकू आपलं कबाब. तर मग खूप मस्त वाटतात, छान एकदम. तर मग इकडे आपलं चालू आहे बार्बिक्यू. आई बाबा गेलेली, प्रणयशा गेली, आली आम्हाला हेल्प करायला. पण भाई पूर्ण एक नंबर झालेत. हात बघा, आम्ही मॅरिनेशन टाकतोय. इकडे कबाब रेडी आहेत आणि इकडे ठेवलं आहे. पहिलावाला लॉट झाला आहे, तो आई बाबाने नेहमीच पूर्ण खाऊन टाकला. भाई डेंजर, मजा आली. सो आता हे खाऊ आणि आपण ॲपी आणलेली आहे, तर ॲपी पिऊ. ॲपी किधर आहे मेरा? आई बघा बाटली, आमची बाटली बघा. पण झाल्यात मस्त. आणि इवन आम्ही ट्राय करतोय थोडा त्या चापसारखं बनवायला, म्हणजे क्रीम आणि चाट मसाला टाकून आणि थोडा कांदा टाकून मिक्स करून खायचा. बाबा एक नंबर, अजून टेस्टी लागतं. तर मग थँक्यू प्रणयशा, इतकी एफर्ट्स घेतले आणि मॅरिनेशन बनवल्याबद्दल. सलाम आहे तुला. हे सोहम सोहमचा डायलॉग यार. तर आम्ही आता बार्बिक्यू खाऊ आणि नंतर मग आमची बिर्याणी आहे, बिर्याणी पण खाऊ. नंतर मग जाऊ घरी झोपूक. आज आमचा 31st प्लॅन, मेन आमचा सनसेट एकत्र झालेला आहे बघून. तर मग आपलं फायनली झालं आहे सगळं वाइंडअप. आणि आपले गेस्ट पण आलेले आता, ते पण गेले जेवायला. तर मग फ्री झालो आहे आणि बोलले की तोपर्यंत आता आपण ब्लॉग एंड करून टाकू. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? डेली ब्लॉग्स आहे, 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे मी, तर 10 दिवस कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे. तर मग स्किप करू नका, थोडा प्रोत्साहन द्या, सपोर्ट करा आपल्या भावाला. असेच चांगले चांगले व्हिडिओ देत राहू. तोपर्यंत बाय.